श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 29 जानेवारी वार गुरुवार या दिवशी आहे जया एकादशी. प्रत्येक एकादशी तिथीला वेगळे महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हटले जाते. ही तिथी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने केलेली कृष्ण उपासना व्यक्तीच्या पूर्वजन्मातील पाप आणि नकारात्मक कर्मांचा नाश करते. जो भक्त या दिवशी प्रेमाने श्रीकृष्णाचे स्मरण, नामस्मरण किंवा ध्यान करतो, त्याच्या जीवनातील सर्व संकट स्वतः भगवान वासुदेव दूर करतात. या व्रतामुळे भूत, प्रेत, पिशाच योनीतून मुक्ती मिळते आणि जन्मजन्मांतराच्या पापाचा नाश होतो आणि सर्व इच्छा देखील पूर्ण होतात. जया एकादशीला इंद्र, रवी योग, भद्रवास योग आणि शिववास योगाचे दुर्मिळ संयोजन तयार होत आहे. शिवाय बाव आणि बलव कर्णाचे संयोजन देखील आहे. या योगांमध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने भक्ताला इच्छित आशीर्वाद मिळतात. ज्योतिषशास्त्रात या तिथीबाबत अनेक उपाय सांगण्यात आले आहेत आणि ते अत्यंत प्रभावी देखील असतात. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेल्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्ज मुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे. त्यानंतर जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा जर आपण अग्नीच्या साक्षीने केली तर त्यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला आवर्जून सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे. जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम, ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा. असं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची. आता तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिला तामनामध्ये घ्यायचं आहे. त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक करू शकतात की अगदी तुम्ही पंचामृताने अभिषेक सुद्धा करू शकतात. अभिषेक करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला स्वच्छ पुसायचं आणि पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना चंदन लावून घ्यायची आहे, हळद अर्पण करून घ्यायची आहे, पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत. तसेच त्यांना आवर्जून आपल्याला दूध, साखर, तीळ याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तसेच हा नैवेद्य अर्पण करताना त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं. जर तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करणार नाही. तसेच श्रीहरी विष्णूंना आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र अर्पण करायचं. पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तसेच तुळशी मातेची सुद्धा या दिवशी पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. पण एकादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तिला जलसुद्धा अर्पण करायचं नाही. जी पण पूजा किंवा सेवा करायची ते आपल्याला दुरूनच करायचे आहेत. पूजा करताना विष्णू चालीसाचं पठण करा. पूजा संपल्यानंतर आरती करा आणि सुख समृद्धी आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करा. तसेच जया एकादशीच्या व्रतकथेचं आपल्याला पठण किंवा श्रवण करायचं. दिवसभर उपवास करायचा आहे. संध्याकाळी आरती केल्यानंतर फळे खा. दुसऱ्या दिवशी पूजा आणि विधी करा आणि पारण वेळामध्ये आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. आणि पारण वेळ ही सकाळी 7:05 ते 9:20 असणार आहे. पारण करायच्या अगोदर आपल्याला आवर्जून ब्राह्मणांना दान हे द्यायचं आहे. हिंदू संस्कृतीत दिवा हा ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि प्रकाशाचा प्रतीक मानला जातो, जो अंधार दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.
देवपूजा, शुभ कार्याची सुरुवात आणि संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावणे समृद्धी व मांगल्याचे लक्षण मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये दिवा लावल्याने घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत नाही. साक्षात देवी राजराजेश्वरी दिव्यामध्ये वास करते. ती लक्ष्मी, दुर्गा, देवी सरस्वतीचं एकत्रित रूप दर्शवते. दिवा लावल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात समृद्धी येते. आणि म्हणूनच जया एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला या दिव्याचा उपाय जो आहे तो करायचा आहे. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा दिव्याचा उपाय जो आहे तो करायचा आहे. या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार. आता दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात. रोजच्या देवपूजेमध्ये वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे. मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे, किंवा अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे. त्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायचे. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. कारण जो पण उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जपुक्ती करता, इच्छापूर्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्याचा प्रभाव जो आहे तो खूपच जास्त पडत असतो. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप, तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळदीने एक स्वास्तिक हे काढायचं आहे. कारण योगायोगाने जया एकादशी आली आहे गुरुवारच्या दिवशी, आणि गुरुवारच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आता हे जे स्वास्तिक काढणार ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात. कारण स्वास्तिक हे त्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. तसेच स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं. तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. आता त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचे. आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे किंवा पांढरे तीळ टाकायचे. तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. जेव्हा पण आपण तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा टाकायचे. हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे. जी लवंग आणि हिरवी वेलची टाकणार आहेत ती अखंड असावी, कुठे तुटलेली, फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. ज्याप्रमाणे लवंग आणि हिरवी वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय, आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं सुद्धा टाकायचं आहे. कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं आणि जेव्हा पण आपण पैशांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा सुद्धा करायच्या आहेत. आपल्याला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा श्री सूक्तमचं पठण सुद्धा करायचं. तसेच 108 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. त्याचबरोबर 1 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण सुद्धा करायचं. तसेच आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावा, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. आता हा दिवा जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत प्रज्वलित राहून द्यायचा आहे. आता दिवा शांत झाला की यामध्ये असणारे 1 रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. कारण आपण तिथेच बसून सेवा केली आहे त्यामुळे हे नाणं जे आहे ते अभिमंत्रित होतं. तसेच या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले 11 तांदळाचे दाणेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि या दोन्ही वस्तू आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि त्याची ही पोटली तयार करून घ्यायची आहे. आणि अशी ही अभिमंत्रित पोटली आपण एकतर आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल त्यामध्ये ठेवू शकतात, किंवा अगदी तुम्ही पाकिटामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. की तुमचा नोकरी व्यवसाय नीट चालत नसेल तर तिकडच्या
कपाटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. जेव्हा ही अशी अभिमंत्रित पोटली आपण आपल्या जवळ किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवतो, तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आणि तिचं अखंड आगमन हे आपल्या घरामध्ये होत असेल. तिच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.